प्रत्येक वेळेला काय बनवायचं नवीन सुट्टीच्या दिवशी असा प्रश्न पडतो. तर चला तर मग आज मी बनवणार आहे झटपट आणि 10 मिनिटात बनून तयार होणारी अंडा बिर्याणी. त्यासाठी मी 2 अंडे उकडवून ठेवले होते, कारण की आम्ही दोघीच होतो तर दोघींसाठी बनवायचं होतं. हे आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट होती. गरम मसाला वापरणार होते. तुम्ही चिकन मसाला पण वापरू शकता आणि बिर्याणी मसाला पण वापरू शकता. इथे मी मस्त कुकर गरम व्हायला ठेवला, त्यात तेल टाकून घेतलं, जिरे टाकले, मोहरी अजिबात नाही टाकायची, जिरं, तेजपत्ता, काळी मिरी 2 आणि 1 लवंग असं टाकलं. हे खडे मसाले नाही टाकले तरी चालतात. डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये कांदा आणि आलं लसूणची पेस्ट टाकली तरी सुद्धा सुंदर असं बनतं. सो मी ही पेस्ट टाकून घेतली. पेस्ट पूर्ण छानपैकी परतून घेतली. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपले जे पावडर मसाले आहेत ते टाकले, हळद टाकली, गरम मसाला टाकला आणि ते पण छान त्याला तेल सुटेपर्यंत हलवून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मग ते मसाले एकजीव व्हायला ठेवले. त्यानंतर मग अंडी टाकले, जे उकडलेले होते सोलून ठेवले होते. मी साधा तांदूळ, जो कोलमचा तांदूळ आहे त्याच्यापासून बनवला आहे. तुम्हाला वाटलं की बासमती राईसचा करायचं तर डायरेक्ट तुम्ही बासमती राईस पण करू शकता. आणि जे बॅचलर्स आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आणि प्रोटीनयुक्त राईस आहे हा. तुम्ही इझिली एव्हरी नाईट किंवा मॉर्निंगला करून दुपारसाठी वगैरे खाऊ शकता. अशा पद्धतीने मस्त पाण्याचा अंदाज घेऊन सगळं आपण छानपैकी करून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि मग सगळं झाकून मस्तपैकी 2 शिट्या होईपर्यंत ठेवायचं आहे गॅसवरती. त्यानंतर तुम्ही 10 मिनिटं वाट बघून कुकर उघडून बघितल्यानंतर थंड अशी मस्त यम्मी आणि टेस्टी झटपट होणारी अंडा बिर्याणी रेडी होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या कोणती रेसिपी बघायची ते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आम्ही जेवून घेतो. बाय. भेटूया उद्या पुढच्या व्लॉगमध्ये. तो सबस्क्राईब करायला विसरू नका.